नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. जरांगेंनी उपोषण करू नये असं आमचं मत होतं. उपोषण मागे घेतल्यानं त्यांचे आभार. मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या नातेवाईकांना मदत सुरू. आम्ही सगळं समाजहितासाठी करतो. प्रसाद लाड यांचं वक्तव्य. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके आपल्या जन्मगावी संतूप पिंपरी येथे दाखल. गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं जल्लोषात स्वागत. खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या विरोधात उभाटा सेना रस्त्यावर. श्रीरामपूर राहुरी मार्गावरील बेलापूर येथे सेनेकडून रास्ता रोको. मतदारसंघात वागचौरेंना फिरू देणार नाही, शिवसैनिकांचा इशारा. काहीतरी सकारात्मक घडलं असं वाटतंय. ओमराजे आज सोबत नाहीत, हे थोडं वेदनादायी. शिवसेनेच्या मेळाव्यासंदर्भात ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया. बीडमध्ये विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे 2 शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजी जळून खाक. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. पुणे नाशिक हायवेवर पिकअप चालकाची रील्स बनवताना जीवघेणी स्टंटबाजी. रील्स बहाद्दारावर कडक कारवाईची मागणी. गद्दारांना एका रांगेत उभं करून गोळ्या घातल्या पाहिजेत. माझ्याकडे पिस्तूल असतं तर त्यांना गोळ्या घातल्या असत्या. नांदेड शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांचं वक्तव्य. भिवंडीतील खंडूपाडा परिसरात अन्नाद्वारे 14 जणांना विषबाधा. चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यानं विषबाधा. घटनेनंतर शोरमा दुकानावर अन्न व औषध पुरवठा विभागाची कारवाई. परभणीच्या पाथरी येथे शिवसेना उभाटा गटाच्या वतीने बंडखोर खासदार संजय जाधव यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा. उभाटा गटाकडून नाराजी व्यक्त. गेल्या 7 वर्षात विद्यमान खासदारांनी संसदेत केवळ आकर्षक भाषण करण्यापलीकडे काहीही केलं नाही. आढळराव पाटील यांचं वक्तव्य. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.